नमस्कार, मी आतिश शिंगे, ध्येय यूपीएससी एमपीएससी या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आताच्या लेक्चरमध्ये आपण जो भारताचा भूगोल आहे, भारताच्या भूगोलाचं जे इंट्रोडक्शन आहे ते इंट्रोडक्शनला आपण सुरुवात करतोय. आत्ताचं लेक्चर सुरुवात करण्याच्या आधी मी तुम्हाला एक सजेशन करेन की तुम्ही आत्ताचं लेक्चर ऐकण्याच्या पूर्वी किंवा पाहण्याच्या पूर्वी जे आधीचं लेक्चर आहे की आधी लेक्चरमध्ये आपण जगाचं जी ओळख आहे, जगाची ओळख पाहिली होती, जगाचं इंट्रोडक्शन मध्ये पाहिलं होतं की जगाच्या भूगोलमध्ये आपण कोणते टॉपिक पाहतो. असे नियरली 10 टॉपिकचं अनालिसिस केलं होतं. त्या 10 टॉपिकमध्ये ब्रह्मांडाची निर्मिती असेल, सौरमंडळाची निर्मिती असेल, पृथ्वीची निर्मिती असेल, भूखंड सिद्धांत असेल, प्लेट टेक्टॉनिक थेरी असेल, त्यानंतर 7 खंडांची ओळख असेल, 7 खंडानंतर भूकंप, ज्वालामुखी आणि खडक हा टॉपिक असेल. त्यानंतर पुढं हवामान टॉपिक असेल, अक्षवृत्त रेखावृत्त टॉपिक असेल आणि त्यानंतर सागरी प्रवाह असेल. अशी टोटली आपण जगाचा भूगोलचं 10 टॉपिक मध्ये डिवायडेशन केलं होतं. तर हा व्हिडिओ पाहण्याच्या आधी आधीचा तो लेक्चर पहा, कारण आताचं लेक्चर हे त्याच्या पुढचं कंटिन्युअसपणे आहे. तो लेक्चर पाहिल्याशिवाय तुम्हाला आताचं लेक्चर समजू शकत नाही. आताच्या लेक्चरमध्ये आपण जो भारताचा भूगोल आहे, भारताच्या भूगोलचं इंट्रोडक्शन पाहणार आहोत की भारताच्या भूगोलमध्ये नेमका आम्हाला कोणकोणत्या सब्जेक्टचा, कोणकोणत्या विषयाचा अभ्यास करावा लागतो तो आपण आताच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर चला आताच्या लेक्चरला सुरुवात करूया की भारताच्या भूगोलमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी अनालिसिस करणार आहोत. सुरुवात करण्याच्या आधी मी तुम्हाला सांगेन की आताचं जे लेक्चर असेल हा भारताचा जो भूगोल आहे तो सर्व परीक्षेसाठी खूप महत्वाचा आहे. जर तुम्ही युपीएससी करत असाल तर युपीएससी मध्ये 70% भारताचा भूगोल असतो. जर तुम्ही एमपीएससीचा अभ्यास करत असाल, राज्यसेवेमध्ये भारताचा भूगोल 8 ते 10 मार्काला असतो. जर तुम्ही पीएसआयचा अभ्यास करत असाल, पीएसआयच्या सिलेबसमध्ये 5 ते 6 मार्काला भूगोल असतो. याचा अर्थ तुम्ही कोणत्याही परीक्षेचा रेफरन्स करत असाल तर तुम्हाला भारत म्हणजे नेमकं काय तो माहित पाहिजे आणि भारताच्या भूगोल म्हणजे तुम्हाला भारत म्हणजे काय समजतो. त्यामुळे तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे जे भारताचा भूगोल आहे तो खूपच महत्वाचा आहे. त्यामुळे तुम्ही त्याचं चांगल्या प्रकारे अनालिसिस केलं पाहिजे, त्याचं चांगल्या प्रकारे पॉईंट संकलन केलं पाहिजे. तर चला मित्रांनो, आता आपण भारताच्या भूगोलास सुरुवात करूया. तर भारताच्या भूगोल सुरुवातीचा पहिला टॉपिक असतो. पहिल्या टॉपिकमध्ये तुम्हाला काय पाहावं लागतं की जो आशिया खंड आहे, आपण जगाच्या भूगोलमध्ये 7 खंडाचा अभ्यास करणार आहे. त्या 7 खंडामधला पहिला खंड तो आशिया आहे. तर आशियामधला पहिला टॉपिक जो भारताच्या भूगोल मधला जो पहिला टॉपिक असेल, पहिल्या टॉपिक मध्ये तुम्हाला काय अनालिसिस करायचं आहे तर नेमकं आशिया हा खंड आहे. आशियामध्ये नेमकं आशिया खंडामध्ये भारताचे स्थान की पहिला आपला टॉपिक आहे की भारताच्या भूगोलाला सुरुवात करत असताना नेमकं आशियामध्ये भारताचं नेमकं स्थान कुठं आहे. कारण आशिया खंडामध्ये तुम्हाला काय पाहायला मिळतात की वेगवेगळे देश आहेत. पूर्व आशिया आहे, पश्चिम आशिया आहे, दक्षिण आशिया आहे, मध्य आशिया आहे. तर दक्षिण आशियामध्ये भारत येतो. मग दक्षिण आशियामध्ये नेमकं कुठे येतो म्हणजे नेमकं तुम्हाला दक्षिण आशिया म्हणजे नेमकं काय, दक्षिण आशियामध्ये भारताचं स्थान कुठं आहे. त्याचबरोबर तुम्हाला भारत आणि भारताच्या शेजारची राष्ट्र कोणते, शेजारील राष्ट्र, ठीक आहे. की तर दक्षिण आशिया म्हणजे नेमकं काय कळालं पाहिजे, कारण भारताचं जे स्थान आहे ते आशियामधलं दक्षिण आशियामध्ये आहे. मग दक्षिण आशियामध्ये भारताचे शेजारचे राष्ट्र कोणते आहेत तर पाकिस्तान असेल, अफगाणिस्तान असेल, चीन असेल, नेपाळ असेल, भूतान असेल, म्यानमार असेल, श्रीलंका असेल, बांगलादेश असेल किंवा मालदीव असेल. हे भारत आणि भारताच्या शेजारची राष्ट्र तुम्हाला माहित पाहिजे. आणि याच टॉपिकमध्ये भारताच्या शेजारच्या राष्ट्रासोबत भारत जी सीमा करतो ही सीमा सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे. भारताच्या शेजारची राष्ट्र, पुन्हा भारत वेगवेगळ्या राष्ट्रासोबत ज्या सीमा करतो त्या सीमा सुद्धा माहित पाहिजेत. तुमच्या परीक्षेला हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर हा व्हीआयएमपी टॉपिक होतो, खूपच महत्वाचा टॉपिक होतो. कारण इथं तुम्हाला सीमेवरून परीक्षेला क्वेश्चन विचारतात. भले ती सीमा सागरी सीमा असून दे किंवा भूसीमा असून दे, सागरी सीमा पण असेल किंवा भूसीमा पण असेल, दोन्ही सुद्धा परीक्षेला विचारतात. म्हणजे तुम्हाला ह्या टॉपिक मध्ये काय काय अनालिसिस करायचं आहे की भारताचं नेमकं दक्षिण आशियामध्ये स्थान कुठं आहे, भारताच्या सीमा कोणत्या आहेत आणि भारताच्या शेजारची राष्ट्र कोणती आहेत हे तुम्हाला माहित पाहिजे. तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा टॉपिक खूप महत्वाचा आहे, इतर विषयाच्या दृष्टिकोनातून तर खूपच महत्वाचा आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचं आशिया खंडाचं भारताचे स्थान कोणतं आहे ते त्यानंतर दुसऱ्या टॉपिक मध्ये तुम्हाला अनालिसिस करायचं आहे की भारताचे अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार, अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय भारताचा विस्तार. ठीक आहे. हा तुमचा परीक्षेचा दुसरा टॉपिक असेल की भारताचा अक्षवृत्तीय आणि रेखावृत्ती विस्तार कुठे आहे, की पृथ्वी गोलावर की नेमकं भारत कुठे आहे. पृथ्वी गोला नेमकं भारत कुठे आहे तर भारत कुठं असं उत्तर पूर्व मध्ये भारत आहे असं म्हणतात. मग उत्तर पूर्व म्हणजे नेमकं काय
ठीक आहे, म्हणजे भारताचं जगामध्ये अक्षवृत्ती रेखावृत्ती विस्तार कुठं आहे आणि नेमकं भारताचं लोकेशन जगामध्ये कुठं आहे. पुन्हा भारताच्या मध्यातून कर्कवृत्त जातं, ते कर्कवृत्त भारताच्या किती राज्यातून जातं. पुन्हा भारताची टाइम रेषा आहे ती टाइम रेषा भारताची 82.5 डिग्रीवर आहे, ती टाइम रेषा किती राज्यातून जाते, ती टाइम कसं डिसाईड केलं जातं. पुन्हा या सगळ्या गोष्टी, भारताचं दक्षिणेकडचं टोक कोणतं आहे, उत्तरेकडचं टोक कोणतं आहे, अंदमान निकोबारचा सगळा इंदिरा पॉईंट कुठे येतो, बलांगो असेल किंवा सर्किक असेल, हे पॉईंट नेमकं कुठे येतात, ह्या सगळ्या गोष्टीचं अनालिसिस आपण या टॉपिक मध्ये करणार आहोत. तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा हा टॉपिक सुद्धा खूप महत्वाचा आहे. त्याला मी VIMP म्हणेन की हा टॉपिक सुद्धा तुमच्या परीक्षेसाठी खूप महत्वाचा असतो. परीक्षेला तुमच्या भारताचा अक्षवृत्त रेखावृत्ती विस्तार आणि भारताच्या मध्यातून जाणार कर्कवृत्त असेल आणि भारताची टाइम रेषा असेल, हे तुमच्या परीक्षेला विचारतात. ठीक आहे, त्यानंतर हा टॉपिक आता तुम्हाला पुढचा टॉपिक अनालिसिस करायचा असतो. पुढच्या टॉपिक मध्ये आपण भारताचा जो राजकीय भूगोल आहे की त्याला आपण म्हणतो भारताचा राजकीय भूगोल अनालिसिस करा, राजकीय भूगोल. ठीक आहे, तुमच्या परीक्षेच्या विचार केला तर तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून राजकीय भूगोलवर डायरेक्ट क्वेश्चन येत नाही. ठीक आहे, मी पुन्हा सांगितलं तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून राजकीय भूगोल म्हणजे काय, राजकीय भूगोल तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन येत नाही. तर राजकीय भूगोल म्हणजे तुम्हाला काय अनालिसिस करायचं असतं की राजकीय भूगोल मध्ये तुम्हाला अनालिसिस करायचं आहे की भारतामधील 29 राज्य, त्यांच्या राजधान्या कुठे आहेत, 29 राज्य, पुन्हा त्यांच्या राजधानी कुठे आहे. त्यानंतर पुन्हा भारतातील केंद्रशासित प्रदेश, त्यांचं लोकेशन कुठं आहे, केंद्रशासित प्रदेशांच्या राजधानी कुठे आहेत. ठीक आहे, पुन्हा प्रत्येक राज्याचं वैशिष्ट्य काय, जसं महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राचं वैशिष्ट्य काय, उत्तर प्रदेश आहे, उत्तर प्रदेशचं वैशिष्ट्य काय, उत्तर प्रदेशच्या समस्या कोणत्या आहेत, जम्मू काश्मीर आहे, जम्मू काश्मीरचं वैशिष्ट्य काय आहे, अरुणाचल प्रदेश आहे, अरुणाचल प्रदेशचं वैशिष्ट्य काय आहे, म्हणजे प्रत्येक राज्याची राजधानी त्याचं प्रॉपर लोकेशन कुठं आहे आणि प्रत्येक राज्याचं वैशिष्ट्य काय, हे तुम्हाला चांगल्या प्रकारे अनालिसिस केलं पाहिजे. ह्या गोष्टी जर तुम्ही समजून घेतला तर तुमच्या माइंडमध्ये, आता जर मी उत्तर प्रदेश म्हटलं तर कुणाच्याच माइंडमध्ये उत्तर प्रदेशचा मॅप येऊ शकत नाही. महाराष्ट्र म्हणलं की महाराष्ट्राचा मॅप येतो, कारण महाराष्ट्राचा आपण अनालिसिस आपल्या क्रमिक पुस्तकामध्ये आतापर्यंत 5वी-6वीच्या पुस्तकामध्ये केले. त्यामुळे महाराष्ट्र भूगोल म्हणलं की महाराष्ट्राचा मॅप आठवतो, इंडिया म्हटलं की इंडियाचा मॅप सुद्धा आठवतो. पण तुम्हाला मी बिहार म्हटलं तर बिहारचा मॅप आठवू शकत नाही, जम्मू काश्मीर म्हटलं तर जम्मू काश्मीरचा मॅप आठवू शकत नाही, कारण का तुमचा राजकीय भूगोल वीक आहे, त्याचा तुम्ही अनालिसिस चांगल्या प्रकारे केला नाही. तर आपण या लेक्चरमध्ये जे भारताची 17 राज्य 29 राज्य आहेत, 29 राज्यांचा मॅप, त्यांच्या राजधानी, ह्या सगळ्या टॉपिकचा अनालिसिस करणार आहोत. ह्या सगळ्या टॉपिकचा अनालिसिस करत असल्यामुळे तुम्हाला हे जर तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं तर तुम्हाला भारत म्हणजे काय समजतो, भारताची विविधता समजते, भारताचे लोक समजतात, लोकांच्या मध्ये असणारी विविधता समजते. उत्तर प्रदेशमध्ये हरित उत्तर प्रदेश कोणता आहे, मागास उत्तर प्रदेश कोणता, तो पार्ट समजतो. मध्य प्रदेशचं वैशिष्ट्य काय ते समजतो. तामिळनाडू गेला तिथं आपली संस्कृतीचं जतन का केलं गेलं, तामिळनाडूची संस्कृती कशी आहे, तिथं कोणती भाषा जास्त प्रबळ आहे, इंग्लिश का बोलली जाते, ह्या सगळ्या गोष्टी ह्या राजकीय भूगोलमध्ये कव्हर होतात. कारण राजकीय भूगोलमध्ये तुम्हाला भारताच्या 29 राज्यांचा अभ्यास करायचा, 29 राज्यांचा इतिहासाचा अभ्यास करायचा, संस्कृतीचा अभ्यास करायचा. ह्या सगळ्या गोष्टी जर हे तुमच्या परीक्षेसाठी महत्वाचं नाही, पण तुम्हाला भारत म्हणजे काय जर समजून घ्यायचं असेल तर हा राजकीय भूगोल चांगल्या प्रकारे केला पाहिजे. मी पुन्हा एकदा सांगेन, तुमच्या परीक्षेला राजकीय भूगोलवर क्वेश्चन येत नाहीत. तुमच्या परीक्षेसाठी महत्वाचा काय असतो की तुम्हाला भारत समजणं गरजेचं असतो, आणि भारत काय जर समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला राजकीय भूगोल चांगल्या प्रकारे माहित पाहिजे. जर तुम्हाला राजकीय भूगोल चांगल्या प्रकारे माहित असेल तर तुम्हाला भारत काय आहे तो चांगल्या प्रकारे समजू शकतो आणि भारताच्या गोष्टी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजू शकतात. त्यामुळे राजकीय भूगोल तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास केला पाहिजे. ठीक आहे, राजकीय भूगोलमध्ये काय करायचं आहे तर 29 राज्य आणि भारताच्या ज्या 29 राज्याच्या राजधानी आहेत त्या गोष्टीचा तुम्हाला अनालिसिस करायचा आहे. त्यानंतर पुढचा पार्ट आहे, पुढच्या टॉपिकमध्ये तुम्हाला काय अनालिसिस करायचं आहे. पुढच्या पॉईंटमध्ये गेला तर पुढच्या पॉईंटमध्ये तुम्हाला जो परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्वाचा टॉपिक आहे तो टॉपिक येतो, त्याला आपण म्हणतो भारताचा प्राकृतिक भूगोल. भारताचा प्राकृतिक भूगोल तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्वाचा टॉपिक, त्याला आपण म्हणू शकतो VVIMP. ठीक आहे, VVIMP जे सगळ्यात व्हेरी सगळ्यात महत्वाचा टॉपिक, मोस्ट IMP म्हणू शकतो, सगळ्यात महत्वाचा टॉपिक की भारताचा प्राकृतिक भूगोल. राजकीय भूगोल तर महत्वाचाच आहे. राजकीय भूगोलमध्ये तुमची अनालिसिस पॉवर इम्प्रुव्हमेंट होते की UP मध्ये राजकीय कोणते पक्ष आहेत, काय त्या सगळ्या गोष्टी राजकीय भूगोलमुळे तुमची अनालिसिस पॉवर इम्प्रुव्हमेंट होते. तर प्राकृतिक भूगोलमुळे भारताचं संसाधने कोणते आहेत, भारताची प्राकृतिक रचना कशी ते तुम्हाला समजतं. ह्या प्राकृतिक भूगोल टोटली 6 भागामध्ये प्राकृतिक भूगोल विभागला जातो. ते 6 भाग कोणते आहेत ते तुम्हाला माहित पाहिजे की प्राकृतिक भूगोल आहे तो प्राकृतिक भूगोल वेगवेगळ्या 6 भागामध्ये डिवायडेशन केला जातो. ह्यामध्ये तुम्हाला पहिलं पाहायचं. ठीक आहे, प्राकृतिक भूगोल हा टोटली 6 वेगवेगळ्या भागामध्ये डिवायडेशन केला जातो. जास्त
प्राकृतिक भूगोल आहे. प्राकृतिक भूगोल टोटली 6 वेगवेगळ्या भागामध्ये डिवायडेशन केला जातो. त्यातला पहिला भाग आहे प्राकृतिक भूगोलला, त्यामध्ये आपण म्हणतो भारतातील पर्वतीय क्षेत्र. भारतातील पर्वतीय क्षेत्र की पर्वतीय क्षेत्रामध्ये हिमालय असेल, अरवली असेल, सातपुडा असेल, विंध्य पर्वत असेल, पूर्व घाट असेल, पश्चिम घाट असेल, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे भारतातील फक्त पर्वतीय क्षेत्र. दुसरा टॉपिक येतो. दुसऱ्या टॉपिक मध्ये आपण पाहतो उत्तरेकडील मैदानी क्षेत्र. म्हणजे त्यामध्ये राजस्थानचं मैदान असेल, राजस्थानचं मैदान असेल, गंगेचं मैदान असेल, आसाम मैदान असेल किंवा पंजाबचं मैदान असेल, हे भारतातील उत्तरेकडील मैदानी प्रदेश. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे. पुढच्या टॉपिक मध्ये आपण म्हणतो भारतीय पठारी क्षेत्र. ठीक आहे. भारतीय पठारी क्षेत्रामध्ये 2 पार्ट आहेत की उत्तरेकडचं पठार आणि दक्षिणेकडे दख्खनचं पठार त्यांना म्हणतात. उत्तरेचं पठार आणि दख्खनचं पठार. उत्तरेचं पठार म्हटलं की त्यामध्ये मारवाड पठार असेल, माळवा पठार असेल, बादेलखंड असेल, बुदेलखंड असेल, छोटा नागपूर प्लेटो असेल, हे उत्तरेकडचं. आणि दक्षिणेकडचं दख्खनचं पठार म्हटलं की त्यामध्ये महाराष्ट्र असेल, तेलंगणा असेल, आंध्र प्रदेश असेल, कर्नाटक असेल, हे पठारी प्रदेश. पठारी प्रदेशाची निर्मिती कशी झाली आहे, पठारी प्रदेशाचं विभाजन कोणकोणत्या टॉपिक मध्ये केलं जातं, हे सगळं आपण या टॉपिक मध्ये अनालिसिस करणार आहोत की भारतीय पठारी प्रदेश, पठारी क्षेत्र. ठीक आहे. भारतीय पठारी क्षेत्र की पुढचा टॉपिक येतो. त्या पुढच्या टॉपिक मध्ये आपण अनालिसिस करणार आहोत की भारतीय किनारी प्रदेश. भारतीय किनारी प्रदेश. भारतीय किनारी प्रदेशमध्ये असेल पूर्व किनारपट्टी आणि पश्चिम किनारपट्टी. ठीक आहे. त्यानंतर भारतीय किनारी प्रदेश पुढचा असतो त्याला आपण म्हणतो भारतीय बेटे. बेटे सुद्धा परीक्षेसाठी खूप महत्वाचे आहे. त्यामध्ये अंदमान बेट समूह असेल, अंदमान निकोबार बेट समूह असेल किंवा लक्षद्वीप बेट समूह असेल, हे बेट समूह सुद्धा परीक्षेसाठी खूप महत्वाचे आहेत. कारण त्याचं लोकेशन भारताच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून, भारताच्या जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून ही बेटे खूपच महत्वाचे आहेत. त्यांचं लोकेशन सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि तुमच्या परीक्षेला इथून सुद्धा भरपूर आणि मोठ्या प्रमाणात क्वेश्चन विचारले जातात. त्यामुळे भारतीय बेटांचं तुम्हाला लोकेशन माहित पाहिजे. आणि यात 6वा टॉपिक जो असेल की यानंतर 6वा टॉपिक आहे, त्यामध्ये आपण भारतीय वाळवंटी क्षेत्र विचार करतो. भारतामध्ये 2 वाळवंट तुम्हाला पाहायला मिळतात की शीत वाळवंट पण पाहायला मिळतं आणि भारतामध्ये उष्ण वाळवंट सुद्धा पाहायला मिळतं. मग शीत वाळवंट कोणतं आणि उष्ण वाळवंट कोणतं, हे सगळं वाळवंटी क्षेत्र. आणि ह्याच मला सगळ्यात जो महत्वाचा टॉपिक आहे, मी तो प्राकृतिक भूगोल मधलाच आहे पण मी तो वेगळ्या पार्ट मध्ये घेईन कारण त्यावर परीक्षेला वेगळ्या पद्धतीने क्वेश्चन येतात. तो म्हणजे पुढचा टॉपिक आहे, त्याला आपण म्हणतो भारताची नदी प्रणाली. ठीक आहे. नदी प्रणालीमध्ये नदी प्रणाली एक आहे की सुरुवातीला आहे हिमालयन नद्या, तो एक वेगळा समूह पडतो. पुन्हा हिमालयन नद्या, त्यामध्ये सिंधू नदी असेल, ब्रह्मपुत्र नदी असेल किंवा गंगा नदी असेल. आणि दुसरा नदी प्रवाह त्याला आपण पठारावरच्या नद्या म्हणतो. त्यामध्ये पूर्व वाहिन्या असतील, पश्चिम वाहिन्या असतील, उत्तर वाहिन्या असतील, दक्षिण वाहिन्या असतील, असे जर विभाजन होतं. म्हणजे भारतातील तुम्हाला प्रमुख ज्या नदी प्रवाह आहेत, प्रमुख जे नदी प्रणाली आहेत, त्या भारताच्या प्रमुख नदी प्रणालीचा अभ्यास करावा लागतो. त्यामध्ये गंगा असेल, ब्रह्मपुत्र असेल, सिंधू असेल, गोदावरी असेल, कृष्णा असेल, नर्मदा असेल, तापी असेल, ह्या सगळ्या नदी प्रणालीचा तुम्हाला अभ्यास करावा लागतो. नदी प्रणाली हा तुमच्या परीक्षेच्या प्री मेन्स सर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाचा मी VIMP करेन. ह्या सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे भारताच्या भूगोलमध्ये तुम्हाला नदी प्रणाली. मी हा नदी प्रणाली खरा म्हणजे हा नदी प्रणाली टॉपिक हा भारताच्या प्राकृतिक भूगोल मधलाच पॉईंट होतो, पण मी आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून त्याचं महत्त्व समजून त्याला मी वेगळ्या पॉईंट मध्ये घेतलाय की हा नदी प्रणाली तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून घ्यायचा आहे. मग या नदी प्रणालीचा अभ्यास कसा करायचा आहे ते पुढच्या लेक्चर मध्ये मी सांगत जाणार आहे की नदी प्रणालीमध्ये तुम्हाला कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे आणि तो डाटा तुमच्या नोट्स मध्ये कशा प्रकारे संकलन करून घ्यायचा आहे हे सगळं आपण पुढच्या लेक्चर मध्ये अनालिसिस करणारच आहोत. आता फक्त सांगतोय, आता फक्त इंट्रोडक्शनचं लेक्चर आहे की नदी प्रणालीमध्ये नेमकं काय काय करायचं आहे, कसं करायचं आहे. त्यानंतर नदी प्रणाली झाली की पुढचा टॉपिक येतो, त्यामध्ये आपण भारताचं भूगर्भ रचना पाहणार आहे. भूगर्भ रचना म्हणजे काय की भारताचं भूगर्भ रचना, भूगर्भ रचना की भारताचं मग त्यामध्ये वेगवेगळ्या प्रणालीचे खडक तुम्हाला पाहायला मिळतात की आर्किटेक्ट प्रकारचा खडक पाहायला मिळतो, कटापा म्हणजे खडक प्रकारचे तुम्हाला खडक पाहायला मिळतात की भारतामध्ये वेगवेगळे जे खडक प्रणाली आहेत हे खडक प्रणालीचा आपण अभ्यास करणार आहोत. धारवाड प्रणाली म्हणजे नेमकं काय, ह्या सगळ्या गोष्टी. आणि ते पण तुमच्या परीक्षेला एखादा मी त्याला फक्त म्हणेन की IMP टॉपिक आहे. एवढं परीक्षेला जास्त क्वेश्चन आले नाहीत पण थोडं तुम्हाला बेसिक फक्त माहित पाहिजे, काहीतरी एखादा क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर पुढे खडक प्रणालीचा पुढचा टॉपिक आहे. पुढच्या टॉपिक मध्ये तुम्हाला काय अनालिसिस करायचं असतं त्याचा पुढचा टॉपिक आहे. पुढच्या टॉपिक मध्ये तुम्हाला भारताचं हवामानाचं अनालिसिस करायचं आहे की भारतीय हवामान कसं आहे. बघा, अभ्यास करताना क्रम विसरू नका. कोणत्या विषयाचा अभ्यास करताना पहिला कोणता विषय घ्यायचा, त्या विषयामधला पहिला कोणता टॉपिक घ्यायचा, हा क्रम विसरू नका. हा क्रमाने जर अभ्यास केला तर तुम्हाला अभ्यास सोयीस्कर, आवडीचा आणि इंटरेस्टिंग वाटेल. क्रम नसेल तर तुम्ही बघा प्रत्येक गोष्टीमध्ये आपले क्रम असतात, प्रत्येक गोष्टीमध्ये क्रमाने केलं तर नियोजनबद्ध केलं आणि कोणता कधी करायचा काय करायचं हे नियोजन असेल तर अभ्यास पण चांगला होता, प्रत्येक काम चांगल्या प्रकारे पूर्ण होऊ शकतं.
जॉग्राफीचा अभ्यास करताना किंवा हिस्ट्रीचा किंवा कोणत्याही विषयाचा अभ्यास करत असताना तुम्हाला क्रम लक्षात ठेवायचं. हवामान आहे, हवामान करण्याच्या आधी हे तुमचे आधीचे सगळे पॉईंट कव्हर पाहिजेत. प्राकृतिक भूगोल कव्हर पाहिजे, राजकीय भूगोल कव्हर पाहिजे. कारण राजकीय भूगोल मध्ये नावं येतात उत्तर प्रदेश, बिहार, हे सगळं जर लोकेशन माहित असेल तर तुम्हाला हवामानाचं वितरण समजू शकेल. की आपण दक्षिण भारत म्हणले की दक्षिण भारतात कोणती राज्य येतात ते माहित पाहिजे. दक्षिण भारतात प्राकृतिक भूगोल कोणता आहे तो माहित पाहिजे. मैदान आहे म्हणजे मैदानात हवामान कसं असतं ते तुम्हाला माहित पाहिजे. या सगळ्या गोष्टी पुढच्या समजण्यासाठी हवामान टॉपिक हा इथंच केला पाहिजे की ह्या सगळ्या गोष्टी कम्प्लीट झाल्या तर मग हवामान, कारण हवामान परीक्षेसाठी VVIMP मध्ये येतं. ठीक आहे. ह्या टॉपिक मध्ये तुम्ही काय काय करता, तर सुरुवातीला भारतातील हवामानाचे विभाग कोणते आहेत, तर परीक्षेच्या दृष्टिकोनाने काय काय असतं, तर सुरुवातीला भारताचे हवामानाचे विभाग, हवामान, भारताचे हवामान विभाग म्हणजे भारताचं 8 भागामध्ये हवामानाचे विभाग पाडले जातात. हे तुम्हाला विभाग माहित पाहिजे. त्यानंतर पुन्हा भारतामध्ये पर्जन्याची निर्मिती, पुन्हा भारताच्या पर्जन्याचं वितरण माहिती पाहिजे. ठीक आहे. हे वितरण प्रदेशी नाही, वेगवेगळ्या काही ठिकाणी अति जास्त पाऊस होतो, काही ठिकाणी एकदम कमी पाऊस होतो, म्हणजे पर्जन्याचं वितरण माहित पाहिजे. पुन्हा भारताचं तापमानाचं वितरण तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे. पुन्हा भारतामध्ये तापमानावर परिणाम करणारे कोणते घटक आहेत त्या गोष्टी तुम्हाला थोडे माहित पाहिजे. म्हणजे हवामान टॉपिक मध्ये तेवढे अनालिसिस तुम्हाला करायचं आहे. आणि हवामान टॉपिक जर तुमचा चांगल्या प्रकारे कव्हर झाला असेल तर हवामान टॉपिक नंतर पुढचा टॉपिक आहे त्याला आपण म्हणतो नैसर्गिक साधन संपत्ती. नैसर्गिक साधन संपत्ती. ठीक आहे. बघा, हवामान टॉपिक झाल्यानंतर तुम्हाला नैसर्गिक साधन संपत्तीचा अनालिसिस करायचा आहे, विसरू नका. मग नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये तुम्ही काय काय अनालिसिस करा, तर भारतामध्ये कोणत्या वनस्पती आहेत. ठीक आहे. भारतामध्ये कोणते प्राणी तुम्हाला प्रामुख्याने पाहायला मिळतात, वनस्पती, भारताचे प्राणी. ठीक आहे. पुन्हा काय की भारतामध्ये साधन संपत्तीमध्ये खनिज संपदा, की भारतामध्ये खनिजे कुठे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात, हे सगळं तुम्हाला या साधन संपत्तीमध्ये पाहायला मिळतं. की साधन संपत्ती म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये व्हॅल्यू आहे अशा गोष्टी, की भारताच्या नैसर्गिक साधन संपत्ती, वनस्पती असेल, प्राणी असेल किंवा खनिज असतील, ह्या सगळ्या गोष्टीचा आपण अनालिसिस केला पाहिजे. आणि ही जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे, ही नैसर्गिक साधन संपत्ती हवामानावर आधारित असते. जर तुमचं हवामान चांगल्या प्रकारे कव्हर असेल तर तुम्हाला नैसर्गिक साधन संपत्ती सुद्धा चांगल्या प्रकारे कव्हर होऊ शकते. जर हवामानच व्यवस्थित नसेल तर नैसर्गिक साधन संपत्ती सुद्धा समजू शकत नाही. म्हणजे हवामान आणि मग नैसर्गिक साधन संपत्ती. नैसर्गिक साधन संपत्ती म्हणजे या 3 गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात, की वनस्पती असेल, प्राणी असेल आणि खनिज असेल, 3 गोष्टीचं तुम्हाला अनालिसिस करावं लागतं. आणि नैसर्गिक साधन संपत्ती नंतर तो पुढचा टॉपिक आहे. पुढच्या टॉपिक मध्ये तुम्हाला काय अनालिसिस करायचं असतं, की भारतामधील मग उद्योग क्षेत्र कसं आहे, भारतातील उद्योग, व्यापार, त्याला आपण आर्थिक भूगोल म्हणतो. म्हणजे साधन संपत्तीच्या पुढचा पार्ट आहे त्याला आपण आर्थिक भूगोल म्हणतो. उद्योग असेल, भारताचा व्यापार असेल, उद्योग व्यापार हा टॉपिक जर तुम्हाला अनालिसिस करायला पाहिजे, त्यामध्ये आपण त्याला म्हणू शकतो की भारताचा आर्थिक भूगोल. आर्थिक भूगोलमध्ये हे भारताचा उद्योग, व्यापार, भारतामध्ये प्रमुख उद्योग कोणते आहेत, भारताचा व्यापार कोणता आहे, व्यापारासाठी व्यापाराचं वाहतूक कसं आहे, म्हणजे उद्योग व्यापार त्यामध्ये आपण वाहतूक सुद्धा घेऊ शकतो, वाहतुकीचे वेगवेगळे मार्ग कोणते आहेत. ठीक आहे. त्याला आपण एकत्र आर्थिक भूगोल म्हणतो, की उद्योग, व्यापार, वाहतूक, वाहतुकीमध्ये रेल्वे असेल, रस्ते असतील, विमान वाहतूक असेल, जल वाहतूक असेल, या सगळ्या गोष्टी. व्यापारामध्ये सर्व भारताचा व्यापार, आणि उद्योगामध्ये भारताचे लघु उद्योग, मोठे उद्योग, ऑटोमोबाईल सेक्टर उद्योग, सगळे उद्योग. उद्योग म्हणजे काय, उद्योगाचे प्रकार कोणते, भारताचे कृषीवर आधारित कोणते उद्योग आहेत, खनिजावर आधारित कोणते उद्योग आहेत, आणि ऑटोमोबाईल उद्योग म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टीचं आपण अनालिसिस करणार आहोत. पुन्हा भारताचं उद्योगाचं विभाजन कोणतं आहे, उद्योगाचे क्षेत्र भारतामध्ये कुठं निर्माण झालं, की कुठं उद्योग जास्त आहे, कुठं उद्योग विकसित झाला, उद्योग विकसित होण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, भारतामध्ये उद्योगाचं काही भागामध्येच का उद्योग विकसित झाले, त्यामध्ये कोणते कारण आहेत, आणि भारताचा उद्योग विखुरले पाहिजे, उद्योग विखुरले असण्यासाठी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टीचा अनालिसिस आपण या उद्योग व्यापार ह्या टॉपिक मध्ये येतो. आर्थिक भूगोल, आर्थिक जॉग्राफीचा भाग येतो. त्या आर्थिक भूगोलमध्ये या आपण सगळ्या गोष्टी पाहणार आहोत. या आर्थिक भूगोलमध्येच पुढचा टॉपिक असतो. म्हणजे आर्थिक भूगोलमध्ये तुम्ही म्हणू शकता उद्योग, व्यापार, वाहतूक, आणि त्यानंतर पुन्हा ह्याच टॉपिक मध्ये तुम्ही काय पाहू शकता, की जे भारताच्या पायाभूत सुविधा आहेत, भारताच्या पायाभूत सुविधाचा सुद्धा अभ्यास करावा लागतो. ठीक आहे. म्हणजे पायाभूत सुविधा म्हणजे त्यामध्ये वेगळे, म्हणजे त्यामध्ये पाणी असेल, एकदम बेसिक जे गरजेचं आहे लोकांना, पाणी, रस्ते, शिक्षण, आरोग्य, ह्या सगळ्या गोष्टी. म्हणजे आर्थिक भूगोलमध्ये तुम्हाला उद्योग, व्यापार, वाहतूक आणि पायाभूत सुविधा ह्या 5 सब पॉईंटचा तुम्हाला अनालिसिस करावं लागतं. ठीक आहे. आणि त्यानंतर मग तुम्हाला आर्थिक भूगोलानंतर पुन्हा पुढचा गोष्ट येतो. पुढच्या टॉपिकमध्ये तुम्ही म्हणू शकता की मी असं डिवायडेशन करेन त्याचं, की हे त्याचे सब पॉईंट आहेत कुणाचे, तर आर्थिक भूगोलचे. आर्थिक भूगोलचे हे सब टॉपिक आहे. आणि त्यानंतर पुढे येतो मानव भूगोल, मानवी भूगोल.
मानवी भूगोल लास्ट टॉपिक आपल्या जॉग्राफीचा, इंडियन जॉग्राफीचा लास्ट टॉपिक, त्याला आपण मानवी भूगोल म्हणतो. मग मानवी भूगोलमध्ये तुम्हाला काय करावं लागतं, तर भारताची लोकसंख्या, भारताची लोकसंख्येचं वितरण आणि भारताचं नगरीकरण, शहरीकरण. ठीक आहे. तर यामध्ये 2 टॉपिक, मानवी भूगोलमध्ये एक लोकसंख्या आणि भारताची नगररचना, किंवा त्याला आपण आता म्हणतो शहरीकरण किंवा सगळ्या गोष्टी. ठीक आहे. मग शहरी समस्या वगैरे सगळं येतं. ठीक आहे. बघा मला वाटतं इंडियन जॉग्राफीचं मी नियरली असे किती पॉईंट, तर नियरली 8 ते 10 पॉईंट मध्ये मी इंडियन जॉग्राफीचं डिवायडेशन केले. ते 8 ते 10 पॉईंट कोणते आहेत एकदा व्यवस्थित समजून घ्या. तर सुरुवातीला पहिला टॉपिक आहे आशियामध्ये भारताचं स्थान कोणतं आहे, त्याचे 2-3 पॉईंट आपल्याला अनालिसिस करायचं. दुसरा टॉपिक आहे भारताचा अक्षरवृत्ती आणि रेखावृत्ती विस्तार कोणता आहे. तिसऱ्या टॉपिक मध्ये आपण भारताचा राजकीय भूगोल अनालिसिस करणार आहोत. चौथ्या टॉपिक मध्ये आपण भारताचा जो प्राकृतिक भूगोल आहे, प्राकृतिक भूगोलचा अनालिसिस करणार आहोत. त्यानंतर 5वा टॉपिक आहे, 5वा टॉपिक आपण नदी प्रणालीचा अभ्यास करणार आहे, भारतीय नदी प्रणाली. 6वा टॉपिक आहे, 6व्या टॉपिक मध्ये भारताची भूगर्भ रचना जी आहे ती भूगर्भ रचना आपण 7व्या टॉपिक मध्ये अनालिसिस करणार आहोत. त्यानंतर 8वा टॉपिक आहे, 8व्या टॉपिक मध्ये आपण भारताचं हवामान अनालिसिस करणार आहोत. त्यानंतर 9वा टॉपिक आहे, 9व्या टॉपिक मध्ये आपण भारताची नैसर्गिक साधन संपत्ती आहे, नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये वनस्पती असेल, प्राणी असेल, खनिज असेल, ह्या सगळ्यांचा अभ्यास करणार आहोत. 10वा टॉपिक असेल, 10व्या टॉपिक मध्ये आर्थिक भूगोल आहे, आर्थिक भूगोलचा अनालिसिस करणार आहोत. आर्थिक भूगोलमध्ये उद्योग असेल, व्यापार असेल, वाहतूक असेल, पायाभूत सुविधा असेल, ह्या सगळ्या गोष्टीचा आपण 10व्या टॉपिक मध्ये अनालिसिस करणार आहोत. आणि 11वा टॉपिक असेल, 11व्या टॉपिक मध्ये आपण मानवी भूगोलचा अभ्यास करणार आहोत. आणि मानवी भूगोलमध्ये मग लोकसंख्या असेल, नगररचना असेल, ह्या सगळ्या गोष्टीचा आपण अनालिसिस करणार आहोत 11 टॉपिक मध्ये. ठीक आहे. बघा याच्या आधी मी वर्ल्ड जॉग्राफीचं अनालिसिस सांगितलं होतं. वर्ल्ड जॉग्राफी मध्ये सुद्धा मी 10 टॉपिक केलं होतं, 10 टॉपिकचा अभ्यास करायचा आहे. तसं इंडियन जॉग्राफी मध्ये सुद्धा तुम्हाला 10 टॉपिकचं अनालिसिस करायचं आहे. हे 10 टॉपिक शिकवण्यासाठी, समजून घेण्यासाठी नेहमी 30 ते 35 लेक्चर सांगू शकतात, कारण यामध्ये सब पॉईंट भरपूर आहेत. तुम्हाला भारताचा प्राकृतिक भूगोल 10 लेक्चर लागू शकतात फक्त भारताचा प्राकृतिक भूगोल समजण्यासाठी. राजकीय भूगोल समजून घेण्यासाठी 2-3 लेक्चर लागू शकतात. आर्थिक भूगोल समजून घ्यायचा असेल, आर्थिक भूगोलचा खूप वास्ट आहे, त्याला 8 ते 9 लेक्चर लागू शकतात. ठीक आहे. नैसर्गिक साधन संपत्ती समजून घ्यायचं म्हटलं तर त्याला 4-5 लेक्चर लागू शकतात. याचा अर्थ दिसतात ते 10 टॉपिक दिसतात, पण 10 टॉपिकचं मी डिवायडेशन केले. तुम्ही सुद्धा अभ्यास करताना हे पहिला एखादा विषय, विषयाचे सब विषय, सब विषयाचे सब टॉपिक नंतर आतले टॉपिक, अशी रचना व्यवस्थित केली पाहिजे. तेव्हा तुम्हाला अभ्यास चांगल्या प्रकारे होतो, चांगल्या प्रकारे समजतो. इंडियन जॉग्राफी मध्ये सुद्धा आपण नियरली 10 ते 11 टॉपिकचाच अनालिसिस करणार आहोत. आणि एवढे टॉपिक जर तुम्ही चांगल्या प्रकारे कव्हर केला तर ह्या 11 टॉपिकच्या पलीकडता तुमच्या परीक्षेला क्वेश्चन येऊ शकत नाही. तुम्हाला हे 11 टॉपिकच कव्हर करायचं आहे. हे इंडियन जॉग्राफीचे 11 टॉपिक कव्हर करण्यासाठी तुम्ही काय करू शकता, तर सौदी सरांचं पुस्तक यूज करू शकता, किंवा युपीएससी साठी माजी हुसेन सरांचं पुस्तक यूज करू शकता. सौदी सरांचं पुस्तक हे महाराष्ट्रातून मराठी विद्यार्थ्यांसाठी योग्य आहे, ते पुस्तक यूज करून हे टॉपिक जर तुम्ही चांगल्या प्रकारे कव्हर केला तर इंडियन जॉग्राफीचा तुमचा एक सुद्धा मार्क जाऊ शकत नाही. आणि आपण आताच्या पुढच्या लेक्चरमध्ये ह्या सगळ्या गोष्टीचं विश्लेषण करणार आहोत. एक आणि एक टॉपिक आपण ह्या लेक्चरमध्ये अनालिसिस करणार आहोत. चला आता लेक्चरमध्ये आपण इथं थांबूया. तुम्हाला लेक्चर कसं वाटलं ते त्यावर कमेंट करा, पुन्हा शेअर करा, आणि त्यानंतर चॅनलला जर सबस्क्राईब अजून केलं तर सबस्क्राईब करून घ्या. तुमच्या सबस्क्राईब करून मी पुन्हा तुम्हाला आवश्यक आहे, तुमच्या कमेंटवर तुम्हाला ज्या पद्धतीने डाटा आवश्यक आहे, ज्या पद्धतीने लेक्चर आवश्यक आहे, तुमचं परिवर्तन करेन. ठीक आहे. चला आपण इथं थांबूया. ओके, थँक्यू.